हेडलाइन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झालेत। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या असं पत्र सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकास चंद्र रस्तोगी यांना लिहिलेलं आहे आणि या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही केला गेला आहे। तसंच कृषी विभागाच्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, वेगवेगळ्या तक्रारी आल्याचं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका वाढतो अशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। खडकवासला जवळील 13 पैकी 11 पोल्ट्री फार्म परिसरातून कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने घेण्यात आले होते आणि या नमुन्यांमधून ही बाब समोर आलेली आहे। कमी शिजवलेल्या मांसांमधून जीबीएसचा धोका अधिक असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे। आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं। त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा, त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही। फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये, कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं कोकाटेंच्या विरोधात निदर्शनं करून तीव्र शब्दात आता त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गच्या अलायन्स एअरची चिपी मुंबई विमानसेवा 3 महिन्यांपासून बंद आहे। त्यापाठोपाठ फ्लाय 91 या विमान कंपनीच्या हैदराबाद आणि बेंगलोरच्या सेवा देखील बंद करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे विमानतळ कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे। डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या घरांवर कारवाई होणार आहे। मात्र ठाकरे सेनेनं या रहिवाशांना पाठिंबा दिलेला आहे। ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावरच कारवाई हा कुठला न्याय असा सवाल कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। याबाबत आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भाजपची ताकद दाखवून दिली असं म्हणत बदलापूरमध्ये भाजप एकाती सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे आणि त्यामुळे बदलापूरमधील सत्ता संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। उल्हासनगरमध्ये शासनाची 108 ही रुग्णवाहिका रुग्णांच्या मृत्यूचा सापळा ठरतीये। मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका 3 तास उशिरा पोहोचल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे। तसंच कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना नीट वागणूक मिळत नसून त्यांचा मनमर्जी कारभार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झाला। ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची, त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून ते तेल बाजारामध्ये विकायची। नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कारखान्यावर छापा मारला आणि हा सगळं रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त केलं आहे। वाशिममध्ये माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय। माकडांनी घरांमध्ये घुसून सामानाची नासधूस केलेली आहे। घरावरून थेट दुचाकी, चारचाकी गाड्यांवर त्यांनी उड्या मारल्यानं वाहनांचं देखील प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे नागरिकांमध्येही आता भीतीचं वातावरण पसरलं असून त्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आलेली आहे। बंजारा समाजाच्या गोपाल जाधव नामक युवकाचा भरधाव बोलेरोच्या धडकेमध्ये काल मृत्यू झाला आणि त्यानंतर संतप्त ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला। संतापलेल्या नागरिकांनी दिग्रस महामार्ग रोखून धरला होता, त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा इथे लागल्या होत्या। कामावर मद्यपान करून येतो म्हणून मालकानं व्यसनी चालकाला कामावरून काढून टाकलं आणि या रागातूनच खापरखेडा विद्युत केंद्रातील डोजर चालकानं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडामध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे। ललित वस्त्राने असं आत्महत्या करणाऱ्या डोजर चालकाचं नाव आहे।
पुण्यातील खेड तालुक्यातील आसखेड इथं प्लायवूडच्या गोदामाला आग लागली। डोंगराला लागलेल्या वणव्याची आग थेट प्लायवूडच्या गोदामावर आली असून या आगीमध्ये प्लायवूडचं गोदाम आगीमध्ये जळून खाक झालं। आग लागल्यानंतर परिसरात आगीसह धुराचे प्रचंड मोठे लोट दिसून आले। नागपूरच्या डोरली गावाजवळ एका स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला। स्फोटाच्या वेळेस काही कामगार कंपनीमध्ये तर काही बाहेर काम करत होते। स्फोटात दोघांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। साताऱ्यातील कराडमध्ये 100 एकर ऊस जळून खाक झाला। कराड तालुक्यातल्या कोपर्डे हवेलीमध्ये ऊसाच्या शेताला आग लागली आणि या आगीमध्ये सुमारे 100 ते 150 शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याची माहिती समोर आली। 3 तास ऊसाचं शेत पेटलं होतं आणि त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील बांभेड या सबस्टेशनला भीषण आग लागली। सबस्टेशनचं आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सबस्टेशनला लागून असलेल्या डोंगराला देखील आग लागली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी इथं झालेली नाहीये। राजापूर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी या आगीवर अखेर नियंत्रण मिळवलेलं आहे। लातूर बार्शी महामार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातात महामार्गाने भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ कार जी आहे ती थेट हॉटेलमध्ये घुसली। या अपघातामध्ये हॉटेलमध्ये बसलेले 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले आहेत तर यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे। अहिल्यानगर पुणे महामार्गाच्या चास गावाजवळ डिझेल टँकर उलटला। चास गावाजवळील धोकादायक वळणांचा अंदाज न आल्यामुळे चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटलं, ज्यामुळे डिझेलनं भरलेला टँकर उलटला। टँकर उलटल्यानंतर नागरिकांची डिझेल घेण्यासाठी झुंबड उडाली होती। दुचाकीस्वाराला वाचवताना स्कॉर्पिओ गाडी थेट रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना शिर्डीच्या राहता तालुक्यातील नांदूर शिवारामध्ये घडलेली आहे। या अपघातात स्कॉर्पिओतील 5 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींवर उपचार सुरू आहेत। भंडाऱ्याच्या तुमसरहून गोंदियाकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकीचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला। तुमसर गोंदिया महामार्गावर ही चारचाकी उलटली। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही, मात्र चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। निगडी पोलिसांनी जामिनावर सुटलेल्या माजोरड्या आरोपीला आणि त्याच्या गावगुंड मित्रांना पोलिसी खाक्या दाखवला। श्याम यत्यनाताळकर या आरोपीचं स्वागत केलं म्हणून त्याचा आणि त्याच्या मित्रांचा माफीनाम्याचा व्हिडिओ काढून पोलिसांनी आता व्हायरल केला आहे। नाशिकमध्ये एका तरुणाला वाढदिवसाच्या दिवशी चॉपरनं केक कापणं महागात पडलं। पोलिसांनी चॉपरनं केक कापणाऱ्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलेला आहे, तसंच त्याच्याकडून धारदार चॉपरही जप्त करण्यात आला आहे। कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून फासावर लटकवा अशी मागणी संतोष देशमुखांच्या भावानं केली आहे। संतोष देशमुखांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करा, तशी परवानगी देखील द्या असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता। बीड सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी 17 तारखेला महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करणं प्रक्रियेचा भाग असून त्याला तत्काळ अटक करा आणि फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। यावेळेस तपास निष्पक्ष करण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केली। परळीतील बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बबन गीतेची संपत्ती जप्त करण्याच्या पोलिसांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत। सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024ला हत्या झाली होती आणि बबन गीतेंच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी आता गोळा केलेली आहे। ही संपत्ती जप्त करण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरून राजकारण तापलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या भेटीचं समर्थन केलेलं आहे।
धनंजय मुंडे यांची भेट घेतली असली तरी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे हा हेतू घेऊन सुरेश धस काम करतायत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी सूचक विधान केलं. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळेस मी राजीनामा दिला होता, ज्याचा त्याचा निर्णय असतो असं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे राजीनामा देऊन धनंजय मुंडे दादांचा कित्ता गिरवणार का याकडे आता लक्ष लागलंय. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलं. मात्र यामागची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागलेली आहे. पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली. जुन्नर बाजार समितीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना भेटल्याचं समोर आल्यामुळे मोठं वादळ निर्माण झालं. यावरच मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत सुरेश धस यांच्यावर टीका केली. मराठ्यांची फसवणूक करून आणि गोड बोलून तुम्हीच मराठ्यांचे मुंडकं उडवलं असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर केला आहे. विकी कौशलच्या छावा या चित्रपटानं बॉक्स ऑफिस हादरवून सोडलाय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली तर दुसऱ्या दिवशी देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवली आहे. छावानं पहिल्याच दिवशी 31 कोटींची ओपनिंग कमाई केली तर छावानं दुसऱ्या दिवशी 36 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे फक्त 2च दिवसांमध्ये छावा चित्रपटानं 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पार केला. छावा हा 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. छावानं बॉलिवूड चित्रपटांनाच मागे सोडलेलं नाही तर अलीकडच्या सर्व दाक्षिणात्य चित्रपटांनाही पाणी पाजलेलं आहे. त्यामुळे छावाचीच सध्या हवा असल्याचं दिसतंय. आणि आता पाहूयात न्यूज पॉइंट 20. पुण्यातील न्यायालयाच्या इमारतीच्या कामावरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलेला आहे. जुन्नरला न्यायालयाच्या उद्घाटनावेळेस पाहणी त्यांनी न्यायालयाची केली आणि यावेळेस खिळे आणि अस्वच्छतेवरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला जाब विचारला आहे. काय बरोबर आहे, काय करू इकडे बघा अमित शाह सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील हा सर्वात मोठा दावा केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी. 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. ठाकरे सेनेच्या राजापूरच्या बैठकीवरून उदय सामंतांनी निशाणा साधला. एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. मात्र आजच्या डॅमेज कंट्रोलच्या मीटिंगमुळे नाविन्यपूर्ण काही घडणार नाही असा टोला सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि इतर नेते सोडून का चाललेत याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावं असं आवाहन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे. भास्कर जाधव यांनी आपल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या वक्तव्यांचा कसा चुकीचा अर्थ लावला गेला हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच कारकीर्द उत्तरार्धाला लागलेली मी एक कार्यकर्ता आहे, अडचणीच्या काळात आपल्या हातातून काहीतरी चांगलं घडावं यासाठी आपली तळमळ असल्याचं जाधवांनी म्हटलंय. पुण्यामध्ये भाजपच्या सदस्य सक्रिय नोंदणीची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पुण्यातील ही बैठक पार पडलेली आहे. यावेळेस पुण्यातील भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून योग्य त्या जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभेला जागा मिळाल्या नाहीत पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळतील असंही रामदास आठवलेंनी म्हटलंय. खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथच्या दौऱ्यादरम्यान तिथल्या कामांचा आढावा घेतला. यावेळेस त्यांनी प्राचीन शिवमंदिर परिसरातील घाटाच्या कामाची पाहणी केली आणि या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत शिंदेंनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले. शिवमंदिरासाठी काशीसारखं कॉरिडॉर बनवलं जात असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे.
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहारा प्रकरणी आणखीन एकाला अटक करण्यात आली। 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन यांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने धर्मेश पौन याला अटक केलेली आहे। एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यवधींच्या रोकडवर डल्ला मारल्याचा आरोप आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा जनरल मॅनेजर आरोपी हितेश मेहताला आज कोर्टात हजर केलं असून त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मेहतावर बँकेच्या तिजोरीमधून 122 कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप आहे। कोविडपासून तो पैशांचा अपहार करत असल्याचं आरबीआयच्या चौकशीत समोर आलं। पुण्यामध्ये युवक काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे। वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। नोकरी दो नशा नाही अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या। यावेळेस पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। जळगावात राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आणि यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का बसलाय। नाशिक आणि जळगावातील मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यांतर्गत 2 दिवसांपूर्वी ही कारवाई झाली होती। मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वादातून परप्रांतीयानं मराठी तरुणावर हल्ला केलाय। रक्तबंबाळ होईपर्यंत मराठी तरुणाला मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये मराठी तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते। तर बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये आमची तक्रार घेतली नाही असा आरोप मराठी तरुणानं केलेला आहे। मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजुरी आज मुंबईतच पाहायला मिळाली। रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळतोय। या गुजराती मॅनेजरनं एका मराठी माणसावर हिंदीत किंवा गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली होती आणि त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी या मॅनेजरचा चांगलाच माज उतरवला आहे। तुझ्या पाठी जो उभा होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून। का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? या रूपकचे जे मॅनेजर आहेत गुजराती किंवा मुंबई गोवा प्रवास सुपरफास्ट होणार आहे। मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लागतो, पण आता कोकण एक्सप्रेस वे जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 6 तासात पूर्ण होणार आहे। तर या एक्सप्रेस वेचं काम 95% पूर्ण झालं आहे। जीबी सिंड्रोममुळे आणखीन एक बळी गेलाय। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला। रेंदाळ ढोणेवाडीतल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय। छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयामध्ये जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 जण व्हेंटिलेटरवर आहे। धुळे शहरामध्ये जीबीएसचा रुग्ण आढळून आलेला आहे। पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। दरम्यान सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। नाशिक रोड परिसरातील न्यायालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळेस त्यांच्यासोबत मंत्री नरहरी झिरवाळ आणि नाशिकचे ज्येष्ठ वकीलही उपस्थित होते। नाशिक महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर झालेलं आहे। 3053 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केलेलं आहे। मालमत्ता कर 2% वाढ सुचवण्यात आलेली आहे। 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ सुचवण्यात आलेली आहे। महाकुंभ प्रयाग योग पुण्य आले आपल्या दारी या कार्यक्रमाचं नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आलं। प्रयागराजला जाऊ न शकणाऱ्यांसाठी संगमातून 1 लाख लिटर पवित्र जल नागपूरमध्ये आणण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गंगाजल पूजन करून महाआरती पार पडली। बातमी काळजाचा ठोका चुकवणारी। लग्नमंडपात नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली। लग्न असल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं, मात्र काही क्षणात लग्नघरावर शोककळा पसरली आहे। लग्न असल्यामुळे नवरा तयार होऊन मंडपाच्या दिशेने निघाला। वरातीसाठी नवरा घोड्यावर बसला खरा, मात्र काही कळायच्या आतच नवरदेवाची प्रकृती बिघडली आणि तो खाली कोसळला। हार्ट अटॅक आल्यामुळे नवरदेवाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र अशा घटना वारंवार घडू लागलेल्या आहेत। अगदी 5 दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातच डान्स करता करता एका तरुणीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता आणि आता नवरदेवाचा मृत्यू हा मध्य प्रदेशच्याच शोपूरमध्ये झालेला आहे। त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं किती गरजेचं आहे हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे।
उपराजधानी नागपूरमध्ये बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। पद्मावती नगरच्या मैदानामध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधवांनी आरती आणि पूजन केलं। यावर्षी जयंतीच्या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरणाचं आयोजन करण्यात आलं होतं। सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री कालभैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। या यात्रेनिमित्तानं भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूकही काढण्यात आली। त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता आणि यावेळेस गुलालाची उधळण करत चांग भलचा गजरही करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या दहिवदमध्ये खंडोबाची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली। या जत्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे बारागाडी ओढणं। सालाबादाप्रमाणे यंदाही बारागाडी ओढण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावांमधल्या हजारो भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला होता। तसंच 2 दिवसांची रामलीला देखील इथं मोठ्या उत्साहात पार पडली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहकुटुंब महाकुंभ मेळ्याला गेले। त्यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं। त्यांनी स्वतः फोटो शेअर करत व्हिडिओ शेअर करत या संदर्भातली माहिती दिली आहे।